जय भीम इंडिया न्यूज में मैं सृष्टि साठी आपका स्वागत करती हूं। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। 6 दिसंबर को डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के महापरिनिर्वाण दिन के अवसर पर मुंबई आना चाहिए या नहीं, यह सवाल पूछा जा रहा है। फिलहाल ट्रेन पूरी तरह से चालू नहीं है, एसटी की हड़ताल जारी है। साथ ही कोई भी कोरोना के नए रूप के बारे में अनुमान नहीं लगा पा रहा है। इसीलिए मैं आपसे ऐसी स्थिति से बचने की आग्रह करता हूं। इस बात की जानकारी प्रकाश आंबेडकर ने दी। शासनाने पूर्णपणे रेल्वे सुरुवात केलेली नाही, त्याचबरोबर एसटी महामंडळाचा संप आहे। कोरोनाचा नवा व्हायरस आणि त्यातून निर्माण झालेली परिस्थिती याचा अंदाज कोणाला येत नाही। तेव्हा सर्व 6 डिसेंबरला येणाऱ्या लोकांना माझं असं आव्हान आहे की यावर्षीही आपण येणं टाळावं, शासनाने काढलेल्या नियमाला मान्यता द्यावी आणि आपल्या घरूनच आणि ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी आणि त्याच ठिकाणावरनं आपण बाबासाहेबांना मानवंदना यावर्षी करूया आणि संकल्प करू की बाबासाहेबांचा राजकीय पक्ष याला आपण तारू आणि त्याच्याच बरोबर त्या पक्षाच्या उमेदवाराला आपण मतदान करू, ही संकल्पना सर्वांनीच घ्यावी अशी मी विनंती करतो। जय भीम। चिंचोली परियोजना प्रभावित किसान बीआरएसपी के जिला महासचिव चंद्रपुर सुरेश मल्हारी पाइकराव के नेतृत्व में 30 नवंबर से नागपुर में अनिश्चितकालीन धरना आंदोलन पर बैठे थे। साथ ही परियोजना प्रभावित किसानों को बेकोली मुख्यालय द्वारा 2 दिसंबर को चर्चा के लिए बुलाया गया और उन्हें डब्ल्यूसीएल विद्यालय ने कहा कि हम 15 से 20 दिसंबर तक होने वाली बैठक में परियोजना प्रभावित किसानों की मांगों पर विचार करेंगे। चिंचोली तालुका राजुरा जिल्हा चंद्रपूर येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी गेल्या 10 वर्षापासून ह्या वेकुलीले यांची शेत जमीन अधिग्रहण करून अजूनपर्यंत यांना आर्थिक मोबदला व नोकरी दिलेली नाही। आज आम्ही हे बेमुदत धरणं आंदोलन सीएमडीच्या विरोधामध्ये डब्ल्यूसीएलच्या विरोधामध्ये इथे नागपूरमध्ये करत आहोत। ह्या आंदोलनाला आज 3रा दिवस सुरू झाला असून आज 10:30 वाजता सीएमडी सोबत आमची चर्चा झालेली आहे। या चर्चेमध्ये सीएमडीने 15 तारीखला 2 वाजता आम्ही मीटिंग अरेंज करून आम्ही समोरच्या प्रक्रिया सॉल्व करू असं आश्वासन दिलं। पण आम्ही ह्या प्रकल्पग्रस्तांनी एकच नारा दिलेला आहे, जोपर्यंत पूर्ण आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही समोर हे आंदोलन तोडणार नाही, असं आमच्या बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या माध्यमाने आज जवळपास 3रा दिवस आहे हा जो बेमुदत धरणं आंदोलन चालू आहे। हा धरणं आंदोलन 30 तारखेपासून सुरू झालेला आहे। पहिल्या दिवशी ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने संस्थापक अध्यक्ष स्वतः येऊन इथे गेलेले आहेत। त्या दिवशी 30 तारखेला जे मुख्य मॅनेजर आहेत डब्ल्यूसीएलचे त्यांच्यासोबत चर्चा झाली। जे मुद्दे इथे होते शेतकऱ्यांचे ते तिथे मांडण्यात आले आणि ॲडव्होकेट सुरेश माने साहेबांनी तिथे मुद्दा मांडला की भैया हे शेतकरी वर्ग यांचा गुन्हा नाही आहे। डब्ल्यूसीएलने जी काही जमीन अधिग्रहण केलेली आहे 205 शेतकरी आहेत ज्यांची जमीन अधिग्रहण केलेली आहे डब्ल्यूसीएलनी, आणि आता ते बोलत आहेत की या ज्या जमिनी आहेत या जमिनीमध्ये फायदा नाही आहे, कोळसा कमी आहे, जमीन जास्त आहे। आमचा म्हणणं आहे भैया तेव्हा तुम्ही का बरं घेतले, मग जेव्हा याच्यामध्ये नुकसान आहे तर तुम्ही याला अधिग्रहण का बरं केले? काय तो माणूस तो ऑफिसर होता तो करप्टेड होता का? त्याला समजत नव्हतं का? अनपढ माणसाला तुम्ही अधिकारी म्हणून नेमून तिथे पाठवलं का? त्यांनी आधी चेकअप केला, शोध लावला, शोध लावल्यानंतर त्यांनी
कळलं असेल त्यांना की इथून कोळसा निघू शकतो, त्यानंतरच त्यांनी जमीन अधिग्रहण केली. इथचा कोणी शेतकरी गेलेला नव्हता त्यांच्याकडे की आमची जमीन घ्या आणि आम्हाला इथून तुम्ही कोळसा काढा. शेतकऱ्यांना नाही समजत की ते कोळसा आहे म्हणून. त्याला इतकं समजते हा जी जमीन आहे माझी शेताची जमीन आहे, याच्यातून पीक निघते आणि तो बेचारा कसं तरी तिथे त्या शेतीतून पिकवायचं आणि खायचं. शेती कशी होतो ते आपल्याला माहिती आहे. भारतामध्ये अतिशय वाईट स्थिती आहे शेतकऱ्यांची. तो शेतकरी लोन घेतो, बिया घेतो, पेरणी करतो आणि पीक पिकल्यानंतर जितका पैसा त्याच्यातून निघत नाही त्याच्यापेक्षा जास्त त्याला लोन द्यावं लागतं. ही स्थिती आहे. आणि अशी वाईट स्थितीच्या अवस्थेमध्ये ही जी WCL आहे, ज्यांनी ह्या 10 वर्षापासनं ही जी जमीन अधिग्रहण केलेली आहे आणि या अधिग्रहण केल्यानंतर त्या WCLनी असा कानून लावला आहे तिथे की हा जो शेतकरी आहे, हा जे 205 शेतकरी आहेत, हे याच्यावरनं लोन घेऊ शकत नाही, काही कर्ज काढू शकत नाही, ही जमीन कुणाला किरायाने देऊ शकत नाही, ही जमीन विकू शकत नाही. ही इतके सारे नियम असल्यानंतर हा शेतकरी कसा जगणार आहे? ऑलरेडी या भारताची जितकी शेती आहे ते नुकसानदायी शेती आहे. हा जो आंदोलन आहे हा बेमुदत आंदोलन आहे आमचा. हा जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही असा या शेतकऱ्यांचा ठाम विश्वास आहे. आणि बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी बिलकुल पाठीशी आहे. आणि या धरणात संपेपर्यंत, यांची मागण्या पूर्ण होईपर्यंत, यांचे जे मागणे आहेत ते म्हणजे जे काही प्रभावित लोक आहेत त्यांना नोकरी मिळावी, त्या 10 वर्षाचा जो मोबदला झाला आहे त्याचं कंपेन्सेशन मिळावा, इतकंच आमची मागणी आहे. थैंक यू. जय भीम, जय शिवराय. रायगढ़ जिले के कई किसान पिछड़े वर्ग अनुसूचित जाति के हैं. उनकी जमीनों को डेवलपर्स, पूंजीपतियों और साहूकारों ने ठग लिया है और इन परिवारों को इस आधार पर झूठा खरीदा गया है कि हम उनके सही स्थान को गैर कृषि बना देंगे. साथ ही हम मोरे परिवार को आर्थिक और सामाजिक रूप से बर्बाद नहीं होने देंगे. हम राज्य भर में न्याय के लिए लड़ेंगे. इस प्रकार की बात अखिल भारतीय पैंथर सेना के राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ केदार ने की. एखाद्या जमिनीवरती जर कंपनी उभा राहत असेल, सरकारी योजना उभा राहत असतील, रस्ते होत असतील, तर त्या शेतकऱ्याला मोबदला दिला जातो, 10 पट मोबदला दिला जातो. आणि या ठिकाणी त्या योजनेमध्ये, सरकारी योजनेमध्ये शेतकऱ्याला पहिलं प्राधान्य दिलं जातं, मोबदला दिला जातो. आज ही जमीन कृषीसाठी दिली होती, त्या ठिकाणी कमर्शियल आणि रेसिडेन्शियल बिल्डिंग उभा राहिलेली आहे. त्यामुळे या मोरे कुटुंबाला कमर्शियल आणि रेसिडेन्शियल बिल्डर तत्वावरती या ठिकाणी भागीदारी मिळाली पाहिजे, ही असणारी सुद्धा आमची यामध्ये स्पष्टपणे भूमिका आहे. कारण जर सरकार ज्यावेळेस जमिनी घेतं त्यावेळेस त्यांना मोबदला देतं, हाच असणारं तत्व या शेतकऱ्यांसाठी सुद्धा लागू झालं पाहिजे. कारण हे कायमस्वरूपी भूमिहीन होणार आहेत, त्यांच्याकडे पुढचं आयुष्य पिढीसाठी जगण्यासाठी हातात काही नसणार आहे. म्हणून त्यांना या अशा उभा राहत असलेल्या बिल्डिंगमध्येच त्यांचा हक्काची भागीदारी दिली पाहिजे, ही सुद्धा आमची राज्यासाठी आणि या ठिकाणची सुद्धा भूमिका आहे. त्यामुळे या ठिकाणी खैरलांजीसारखा हत्याकांड होण्याची वाट पोलीस यंत्रणा बघते का, हा असणारा आमचा त्यांना प्रश्न आहे. कारण जर या ठिकाणी एक महिला, दलित महिला, अनुसूचित जाती जमातीची असणारा अॅट्रॉसिटी ॲक्टची अनुसूचित जातीची महिला, तिचा विनयभंग झाला आहे, जातीवाचक शिवीगाळ झाली, तिला मारहाण झाली, तरीही FIR का दाखल होत नाही, हा असणारा माझा इथल्या SP प्रश्न आहे. त्यांनी तात्काळ या प्रकरणात 354 भोसकून टाकण्याची धमकी दिली, जीविताला धोका आहे, पोलीस संरक्षण दिलं पाहिजे. आणि या जमिनीचा घोटाळा जो प्रशासनाने वरपासून ते खालपर्यंत केलेला आहे त्याचा असणारी सखोल चौकशी झाली पाहिजे. अधिकारी झोपा काढतात का, कुणाच्या इशाऱ्यावरती नाचतात? एक प्रकरण नाही, मी महाडला गेलोय, मी रायगडमध्ये गेलोय, मी खालापूरला गेलोय, मी या ठिकाणी पेणला आलोय, शेकडो प्रकरण मागासवर्गीयांचे जमीन लाटल्याचे. रायगड ही मुंबईला लागून असलेलं शहर झालंय, औद्योगिकीकरण या ठिकाणी उभा राहतंय, भांडवलदार बिल्डर बकासुर या ठिकाणी घुसलेले आणि ते असणारे या मागासवर्गीयांची फसवणूक करतायत, हे उघड या ठिकाणी दिसतंय. हे प्रकरण राज्यव्यापी करून आम्ही याचा असणारा आंदोलन उभा करणार आहेत.
माझी मागणी महसूल मंत्र्याकडे आहे, जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे, या ठिकाणच्या एसपीकडे आहे की हे दलित कुटुंब तुम्ही याची खैरलांजी होताना बघणार आहेत का, की या ठिकाणी चौकशी करून त्यांना न्याय देणार आहेत? हा असणारा महसूल मंत्र्यांना माझा प्रश्न आहे. महसूल मंत्र्यांनी रायगडमध्ये बिल्डरच्या माध्यमातून या ठिकाणी बौद्धांच्या जमिनी ज्या हिसकावून घेतल्या जात आहेत या असणाऱ्या जमिनींचा चौकशी केली पाहिजे, ही आमची या ठिकाणी प्रामुख्याने मागणी आहे. आम्ही शांत बसणार नाहीत, समाजाला असं आर्थिक आणि सामाजिक उद्ध्वस्त होऊ देणार नाहीत. हा लढा रायगडचा राज्यव्यापी लढा केल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत, अशी असणारी आमची ठाम भूमिका आहे. गायकवाड उर्फ सुनंदा भीमसेन मोरे यांची वडखळ या ठिकाणी वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे. सर्वे नंबर 9 असं तिचं वर्णन आहे. आणि या जमिनीमध्ये माझा मामा हा एक त्या जमिनीचा वारस आहे. तर एके दिवशी काय झालं, आमच्या मामाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याकारणाने मामाला या जागेवरती कर्ज काढायचं होतं. त्याकरिता आम्हाला ही जागा एने प्लॉटिंग करायची, याकरिता तुमच्या सह्या लागतील म्हणून माझा भाऊ नितीन मोरे, मी स्वतः जतीन मोरे आणि माझी बहीण योगिता भीमसेन मोरे अशा आम्हा तिघांनाही या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं. आणि सही करण्याच्या नावाखाली जे कागदपत्र बनवण्यात आले होते ते कागदपत्र आम्हाला कोणत्याही परिस्थितीत वाचायला दिलेलं नाही. ज्यावेळी मी त्यांना वाचण्यास मागितले त्यावेळी त्यांनी मला वाचण्यास दिले नाही. आणि ते कागदपत्र ॲक्च्युली पॉवर ऑफ ॲटर्नी म्हणजे आमचं कुलमुक्त्यारपत्र बनवण्यात आलं आणि त्या कुलमुक्त्यारपत्राच्या सहाय्याने आमची पूर्ण या सातबाऱ्यावरून नावं काढण्यात आली. तर या संदर्भात मी पोलीस स्टेशनला तक्रारी दिल्या, परंतु त्यानंतर दस्ताच्या आधारे आम्हाला जो न्याय मिळाला पाहिजे होता तो न्याय त्यावेळी मिळाला नाही, किंवा त्यांची जी सखोल चौकशी व्हायला पाहिजे होती ती सखोल चौकशी त्यांच्याकडून करण्यात आली नाही. त्यामुळे मग मी नंतर पुन्हा 2018मध्ये अनुसूचित जाती जमाती आयोग या पोर्टलला ऑनलाईन पद्धतीने तक्रार केली. आणि त्या तक्रारीमध्ये सुद्धा पुन्हा पोलिसांकडे हे मॅटर गेल्याच्यानंतर पेण पोलीस स्टेशनकडून त्यांच्याकडून चौकशीचे आदेश देण्यात आले. त्यानुसार त्यांची चौकशी करण्यात आली, परंतु त्यामध्ये सुद्धा आम्हाला जो न्याय मिळायला पाहिजे होता तो आम्हाला मिळालाच नाही. आणि मग नंतर आम्ही जिल्हाधिकारी असेल, प्रांत कार्यालय असेल या ठिकाणी सुद्धा तक्रारी दाखल केल्या. आणि या ठिकाणी आमच्या जागेचा ताबा घेण्यासाठी आम्ही पुन्हा या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी जागेचा ताबा घेतला. आणि इथे आल्याच्यानंतर असं समजलं की ही जी इमारत आहे तीसुद्धा अनधिकृतपणे या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे. त्याकरिता मी वडखळ ग्रामपंचायतीकडे माहितीचा अधिकार टाकला आणि त्या अधिकारामध्ये मला अशी माहिती उघड झाली की या इमारतीसाठी कोणत्याही प्रकारची बांधकाम परवानगी घेण्यात आलेली नाही. आणि तसेच 7/12चे काही फेरफार वगैरे मी तपासले असता त्याच्यामध्ये सुद्धा ह्या जमिनीचे कुठल्याही प्रकारचे तुकडे पडलेले नाही, परंतु त्या ठिकाणी तुकडे पाडण्यात आलेले आहेत. पण ते सुद्धा चुकीचे असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. तरी या संदर्भात मी पुन्हा जिल्हाधिकारी आणि प्रांत कार्यालय इथे तक्रार दाखल केली असून त्याचा अहवाल अजूनही मला मिळालेला नाही, किंवा त्या संदर्भात जो मला न्याय मिळाला पाहिजे तो अजूनही मिळालेला नाही आहे. आणि जर मला न्याय मिळाला नाही तर मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे. या जागेचा नंबर 9/2 असं वडखल बोरी फाट्याची जमीन आहे. इथे वारसदार सुनंदा भीमसेन मोरे आणि चंद्रकांत जगन गायकवाड हे दोघे वारसदार. माझी आई आम्ही लहान असताना वारले, नंतर आम्ही तिघेजणं वारसदार लागलो, नितीन, जतीन आणि योगिता. आणि नंतर मामाला काही कर्ज काढायचं आहे म्हणून आम्हाला मामा, माझे 2 भाऊ, आम्हाला इकडे पेणला आणण्यात आलं आणि कर्ज काढायचं म्हणून सांगितलं. ह्यांना काय बाहेर पेपर वेगळे दिले आणि आतमध्ये कुठल्या पेपरवरती सह्या घेतल्या ते काय माहिती नाही आम्हाला. 1-1.5 वर्षानंतर समजलं की पूर्ण 7/12वरून आमचे नावं नील झालेत. मग ज्या माणसाने आमचे फसवून सह्या वगैरे घेतल्यात तो बोलत होता की चुकून झालं आहे माझ्या हातातून, मी होतं तसं तुमचं करून देतो, पण ते काय करून त्यांनी दिलं नाही. आणि नंतर मग आम्ही पेण पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंटी केल्या तरी त्यांच्यावरती पण काय कारवाई झाली नाही. आणि उलट तपासण्या आमच्याच व्हायला लागल्या की तुम्ही बघून सह्या केल्या नाही का, हे केलं नाही का, ते केलं नाही का, असं आम्हाला उलटसुलट बोलायला लागले. तरी पण मग नंतर त्या कालामध्ये बिल्डरशी ओळख झाली. मग बिल्डरनी सांगितलं की नाही तुमचा पण हक्क बनतो इथेशी, त्यामुळे त्यांनी आम्हाला 3 फ्लॅट इकडे राहायला दिले. आणि गेल्या 3-3.5 वर्षापासून आमचा इथे ताबा आहे.
5-6 महिन्यापूर्वीपासून आम्हाला धमक्या यायला लागल्यात आणि सगळ्यांनी संगनमत करून माझ्या भावाला पण इथं मारलेलं आहे त्यांनी. तेव्हा पण आम्ही कंप्लेंट केलेली आहे आणि जेव्हा आमच्यावरती हे झालं, हल्ला झाला, तरी पण काय त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली नाही अजिबात. आणि आम्हाला इथून आता वारंवार बोलण्यात जाते का तुम्ही फ्लॅट खाली करा, खाली करा रूम, असं आम्हाला सांगण्यात येतं आहे. माझं नाव मिलिंद गायकवाड. मी माझ्या मिसेससोबत वडखळ येथे राहतो. तर या जागेविषयी माझ्याकडे माहिती अशी आहे की यांनी येणे करण्याच्या नावाखाली जे खोटे दस्त बनवून यांची नावं कमी करून इथून त्यांची नावं कमी केल्यानंतर हे जागेचे जे काय फ्रॉड केलेलं आहे किंवा चुकीच्या पद्धतीने यांची नावं कमी करून दुसऱ्यांनी ती जागा बळकावलेली आहे, याची सखोल चौकशी करून यांच्यावरती कायदेशीर गुन्हे दाखल होऊन ही यांची जागा यांना परत मिळावी ही अशी माझी मागणी राहील. ग्रामपंचायतीला परवानगी द्यायचा अधिकार नाही, कारण परवानगी द्यायचा अधिकार ग्रामपंचायतीचा सिडको प्राधिकरणाला दिलेला आहे. सिडको प्राधिकरणामध्ये वडखळ ग्रामपंचायती इथं असल्याकारणाने कुठल्याही बांधकामाला ग्रामपंचायत परवानगी देत नाही. सिडको प्राधिकरणाकडून परवानगी घेऊन बांधकाम करतात लोक, ग्रामस्थ. या प्रकरणाबाबत आपलं काय म्हणणं आहे? तरी या प्रकरणात परवानगी दिलेली नाहीच आहे त्यांना कोणत्याही प्रकारची बांधकामाची. सुरेश किशन कदमचा. जय भीम इंडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक. सर एक फाइल देना प्लीज. सर आपके लिए कॉल है. सर वो फाइल दीजिए ना. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, जहां आयुर्वेद तथा लेजर से उपचार होता है. ना कोई दर्द, ना कोई टाका, और हॉस्पिटल में ज्यादा दिन भी रुकने की आवश्यकता नहीं. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल में अंतर्राष्ट्रीय एवं अनेक राष्ट्रीय पुरस्कार से सम्मानित डॉक्टर प्रवीण साहवे व डॉक्टर पूजा साहवे द्वारा फिशर, भगंदर, बवासीर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार किया जाता है. तो आज ही मिलिए अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, कॉस्मेटिक तथा गायनाकोलॉजी सेंटर, श्री साईं राम अपार्टमेंट, रामेश्वरी चौक, नागपुर, तथा लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल 9970743318 और विजिट करें www.pilesfistulacure.com. ब्रेक के बाद आपका स्वागत है. मराठी फिल्म टकाटक की रितिका श्रोत्री और प्रथमेश परब, इनकी जोड़ी एक बार फिर डार्लिंग फिल्म सिल्वर स्क्रीन पर आ रही है, जिसमें नागपुर के निर्माता अमित धुपे की मराठी फिल्म डार्लिंग आगामी 10 दिसंबर को प्रदर्शित होने जा रही है. पुढचंच आहे आपण सगळ्यांसोबतचा, आणि ही माझी फर्स्ट फिल्म आहे जे थिएटरमध्ये रिलीज होत आहे. ही फिल्म आम्ही 2019ला स्टार्ट केली होती आणि आम्ही 2 वर्ष याच्यामध्ये वाट बघितली कोविड सिच्युएशनमध्ये. आणि इतका कॉन्फिडन्स याच्यामुळं आला, जे रिव्ह्यूज आले फिल्मला, ट्रेलरला, ते वाचून आम्हाला खूप आनंद झाला. त्याच्यामुळेच आम्ही इतके वेळ वाट बघू शकलो. तर तरी तुम्ही नक्की थिएटरला या आणि ही फिल्म बघा अशी अपेक्षा आहे मला. प्रेक्षकांनी का बघावा हा चित्रपट? पहिली गोष्ट म्हणजे माझा सिनेमा आहे, त्याच्यामुळे तुम्ही डार्लिंग जाऊन नक्की बघा. दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता काय झालं ना, लॉकडाऊनमुळे थोडी माणसं दुरावली आहेत किंवा थोडी लांब राहतात किंवा सोशल डिस्टन्सिंग पाळून अजूनही आपण राहतो. पण डार्लिंगमध्ये तो जो एक गोडवा आहे ना नात्यातला, किंवा काय म्हणूयात जवळीक असणं जे आहे, जवळ असणं जे आहे, ते डार्लिंगमध्ये
ते डार्लिंगमध्ये आहे आणि त्या नात्यांची गंमत आहे डार्लिंगमध्ये. आणि म्हणजे आई असेल, बाबा असेल, मित्र असेल, प्रियकर असेल, प्रियसी असेल, या प्रत्येकाचा एक पॉईंट ऑफ व्ह्यू डार्लिंगमध्ये मांडलेला आहे. आणि तो पॉईंट ऑफ व्ह्यू किती बरोबर आहे त्या कॅरेक्टरचा, आणि किती म्हणजे काय असतं ना, एक चूक घडते पण त्या चुकीसाठी कोणीच जबाबदार नसतं किंवा सगळेच जबाबदार असतात, अशातली ती फिल्म आहे. आणि फार मजेशीर फिल्म आहे. म्हणजे आम्ही जेव्हा समीर आशा पाटीलने जेव्हा पहिल्यांदा ऐकवली होती तेव्हा मी 10व्या मिनिटाला ठरवलं होतं की मी ही फिल्म करणार आहे. कारण ह्याचं हे होतं की रितिकाचे बाबा आले होते रीडिंगला, रितिका श्रोत्रीचे, आणि ते हसत होते. सो ते कधीच म्हणजे ते साधारण कधीच नाही हसले, टाकाटाकला पण ते हसले नसतील कदाचित, पण ते त्या रीडिंगला हसत होते. आणि ते बघून मला फार भारी वाटलं की एवढं म्हणजे एक्सप्रेस न करणारा माणूससुद्धा त्याचा लाफ्टर थांबवू शकत नाही. सो ते बघून मला असं वाटलं की ही फिल्म केली पाहिजे, आणि तसंच प्रेक्षकांचं सुद्धा होईल. नावामध्येच असं वाटतं की फुल एंटरटेनमेंट असेल हा चित्रपट, तर अपेक्षा करूया की फुल एंटरटेनमेंट होईल आम्हाला. फुल ऑन एंटरटेनमेंट आहे, कारण आम्ही सगळ्यांनीच सिनेमा बघितलेला आहे आणि आम्ही लाफ्टर एन्जॉय केले आहेत, काही अश्रू आवाज ऐकले आहेत असं रडताना. सो तुम्ही सगळे म्हणजे एक्सपिरियन्स करणारसारखा सिनेमा आहे. म्हणजे असं नाही म्हणणार की फुल ऑन एंटरटेनमेंट आहे, पण एक्सपिरियन्स करणारसारखा सिनेमा आणि एक सोलफुल एंटरटेनमेंट असणारा सिनेमा आहे. आणि मला वाटतं 10 डिसेंबरपासून तो जेव्हा प्रेक्षक बघतील तर एक माउथ पब्लिसिटी जेव्हा होतेच मराठी सिनेमाची, तेव्हा एक लोकांना कळेल की केवढा युथफुल पण आहे, एंटरटेनिंग पण आहे आणि सोलफुल पण आहे. सो त्याच्यामुळे बंद होते चित्रपटगृह, या चित्रपटानं किंवा काही प्रमाणात तरी ती कोपरी भरून निघेल. डेफिनेटली मला असं वाटतं जिम्माने त्याची सुरुवात झालेली आहे. जिम्माला पण लोकांनी खूप जास्त प्रतिसाद दिला आणि आता डार्लिंग येतो आहे सिनेमागृहात. सो डार्लिंग पण एक स्टेप वर जाऊन मला कदाचित वाटतं प्रेक्षक येतील आणि लोक बघतील. कारण एक तर पहिली गोष्ट म्हणजे युथफुल सिनेमा आहे आणि कॉलेजेस, शाळा हळूहळू सुरू होत आहेत. सो त्याच्यामुळे फॅमिलीसोबत किंवा फ्रेंड्ससोबत म्हणजे एकत्र जाऊन बघण्यासारखा सिनेमा आहे. सो त्याच्यामुळे डेफिनेटली एक स्टेप अहेड जाऊन हा सिनेमा वर्क करेल असं मला वाटतं. मी एवढंच सांगेन की खूप एंटरटेनिंग सिनेमा आहे आणि असा सिनेमा आहे की जो तुम्ही कोणाबरोबरही एन्जॉय करू शकता. म्हणजे तुमच्या मित्रांबरोबर असेल, तुमच्या गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड बरोबर असेल, किंवा तू कोणासोबत जाणार आहेस ते मी फक्त माझ्या कास्ट आणि क्रू बरोबर एन्जॉय करणारे सिनेमा आणि माझ्या फॅमिली बरोबर. पण तुम्ही सुद्धा तुमच्या आजी आजोबांबरोबर, आईबाबांबरोबर कोणाबरोबरही हा सिनेमा बघू शकता. आणि या सिनेमामध्ये एवढी वेगवेगळी आणि इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स आहेत की प्रत्येक कॅरेक्टरबरोबर तुम्ही स्वतःला रिलेट करू शकता. तुम्हाला प्रत्येक नात्यामध्ये कुठेतरी तुमचं स्वतःचं एखादं नातं दडलेलं बघायला मिळेल. आणि ह्या सिनेमामध्ये खूप छान छान इमोशन्स आहेत. म्हणजे सुरुवातीला तुम्ही खूप पोट धरून हसाल, त्याच्या पुढे काय होतं हे मी सांगू नाही शकत, जरा मी थांबवते स्वतःला, कारण ते तुम्हाला 10 डिसेंबरला थिएटर्समध्ये नक्की बघायला मिळेल. खूप जास्त अपेक्षा आहेत आणि मिक्स इमोशन्स आहेत, कारण का सिरियल आणि फिल्म ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ऑब्व्हियसली काम आहे शेवटी, पण एक फिल्म म्हटली की वेगळी इमेज क्रिएट होती सगळ्यांना. अरे हा फिल्म करतो आहे, अच्छा 70 mm दिसणार आहे मी, प्रत्येक महाराष्ट्रात अख्ख्या सगळ्या थिएटरमध्ये असणार आहे मी महाराष्ट्रात. तर एक वेगळं इमोशन आहे. आणि जसं तुम्ही विचारलं की डार्लिंग या नावाने तुम्ही काय म्हणाल, ही फिल्म बघताना तुम्हाला कळतं की डार्लिंग फक्त प्रियसी नसते, डार्लिंग आईसुद्धा आहे, डार्लिंग भाऊसुद्धा आहे, डार्लिंग मित्रसुद्धा आहेत. त्यामुळं डार्लिंग आपल्याकडे कसं होतं बऱ्याचदा की डार्लिंग हे फक्त प्रियसीसाठी आहे का, नाही. ही फिल्म पाहिल्यावर तुम्हाला कळेल की आपल्या आयुष्यात प्रत्येक व्यक्ती डार्लिंग आहे. वडील, आई, भाऊ असे सगळेच डार्लिंग आहेत. मुलगी तर आहेच ऑब्वियसली. पश्चिम बंगाल की मुख्यमंत्री और तृणमूल कांग्रेस प्रमुख ममता बनर्जी और राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार कांग्रेस को छोड़कर तीसरा आघाड़ी बनाना चाहते हैं. इसीलिए उन्होंने यह भी दावा किया है कि चाहे जितनी भी विपक्षी समूह बन जाए, लेकिन भाजपा 2024 में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में सत्ता में आएगी. इस बात की जानकारी विपक्षी के नेता देवेंद्र फडणवीस ने दी. जी, शरद पवार और ममता बनर्जी की मुलाकात के बाद जो बयान है उससे आप किस तरह से देखते हैं? देखिए, कुल मिलाकर एक बात तो इससे स्पष्ट हो गई कि सभी लोग ये मानते हैं कि 2024 में भारतीय जनता पार्टी चुनकर आने वाली है, मोदी जी चुनकर आने वाले हैं, और इसलिए सबको एक साथ मिलकर कोई ना कोई स्ट्रेटेजी करनी पड़ेगी. इसकी स्ट्रेटेजी वो बना रहे. साथ साथ वो ये भी मानते हैं कि कांग्रेस ये श्रिंक होने वाली पार्टी है
और इसलिए कांग्रेस को छोड़कर ये अलायंस हमको तैयार करना पड़ेगा, ऐसा उनका मानना है। जबकि कांग्रेस ये कह रही है कि भाई हमको साथ लिए सिवा ये हो नहीं सकता, तो पहले आपस में तय कर ले। एनसीपी ने कहा है कांग्रेस मुक्त भारत की बात लगातार बीजेपी करती रही, लेकिन अब ममता बनर्जी एक लोकल अलायंस बना करके कांग्रेस मुक्त विपक्ष बनाने की कोशिश कर रही है। वो तो कर ही रही है, लेकिन देखिए एक बात आप ध्यान में रखिए, कांग्रेस मुक्त विपक्ष बने या कांग्रेस को साथ में लेकर विपक्ष बने, ये सारे प्रयोग 2019 में हो गए। उत्तर प्रदेश में तीनों पार्टियां बीजेपी के खिलाफ एक हुई, कोई फायदा नहीं हुआ। बिहार में कोई फायदा नहीं हुआ। आप कोई भी राज्य उठाकर देख लीजिए, कहीं पर भी कोई फायदा नहीं हुआ। 2024 में भी इससे अलग कुछ नहीं होगा। ममता से मुलाकात के बाद अब एनसीपी ने कांग्रेस को कहा है कि वो अपनी हैसियत को समझे, पूरे देश में वो लड़ नहीं सकते हैं, इसलिए एडजस्टमेंट के लिए तैयार है। कांग्रेस की हैसियत हमको तो पहले पता थी। अच्छा है कि अब एनसीपी भी उनको हैसियत दिखा रही है। राष्ट्रगान को लेकर जिस तरीके का अपमान ममता बनर्जी ने किया है, उसको कैसे देखते हैं? ये मुझे लगता है कि वो बहुत गलत है। देखिए वो वीडियो मैंने भी देखा। देखिए ममता जी एक बहुत सीनियर नेता है, एक मुख्यमंत्री है और उनका एक अपना स्वभाव भी है, लेकिन राष्ट्रगान के मामले में इस प्रकार का बर्ताव ये बर्दाश्त नहीं किया जा सकता। मुझे ऐसा लगता है कि ये बिल्कुल गलत बर्ताव हुआ है। फडणवीस साहेब, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या निलंबनाची फाईल मुख्यमंत्र्यांच्या टेबलावर तयार आहे असं म्हटलं जात आहे। कधीही त्यांचं निलंबन होऊ शकतं, पण गृहमंत्र्यांनाही या बाबतीतली काही कल्पना नाही असं ते म्हणतायत। आता गृहमंत्र्यांनाही कल्पना नाही, मुख्यमंत्र्याची सही झाली की नाही तुम्हालाही कल्पना नाही, मग मला काय विचारता? मी त्याच्यावर काय सांगू? नाही, पण गृह विभागात आपल्याकडे गृह विभागाची जबाबदारी होती, आपले सोर्सेस आहेत, माझ्याकडे इत्यंभूत माहिती असते म्हणून विचार। माझ्या काळात मला सगळं माहिती असायचं। मी असा गृहमंत्री होतो की मला सगळं माहिती असायचं। सावरकर जी का अपमान किया प्रियंका चतुर्वेदी ने और शिवसेना खामोश, उस पर आप क्या कहेंगे? देखिए मैं तो निंदा करता हूं सावरकर जी के अपमान के ऊपर, और जिस प्रकार से शिवसेना लगातार सावरकर जी को अपमानित करने वालों को सिर पर लेकर नाच रही है, मुझे ऐसा लगता है कि ये नई शिवसेना है। ये सावरकर जी का सम्मान कर नहीं सकती, ये बाला साहब ठाकरे की शिवसेना नहीं लगती। कुछ भी हुआ तो ये केवल एक मांग करते हैं कि सावरकर जी को भारत रत्न देना चाहिए। मैं उनको बताना चाहता हूँ, सावरकर जी परमानेंट भारत रत्न है, उनको चाहे पुरस्कार मिले या न मिले वो भारत रत्न है, लेकिन कम से कम उनका इस प्रकार से अपमान मत करो। इस प्रकार से अपमान, एक तरफ ये सारी बातें करना और रोज उठकर उनका अपमान करना। जिस प्रकार से उनके साथ मिलकर कांग्रेस ओछे शब्दों में सावरकर जी के बारे में बोलती है, जिस प्रकार से उनके साथ अब उनकी स्वयं की मेंबर ऑफ पार्लियामेंट सावरकर जी के बारे में ऐसा बोलती है, मुझे लगता है कि चुल्लू भर पानी में उन्होंने डूब लेना चाहिए। बारामती तालुका में मालेगांव नगर पंचायत से राष्ट्रवादी कार्यकर्ता रविराज तावरे इन्होंने लिया है। साथ ही डेंगू मलेरिया की समीक्षा के लिए राष्ट्रवादी पार्टी कैसे काम करेगी और सशर्त योजना को कैसे करेगी, इस बात की जानकारी उन्होंने दी है। हल्ल्यामुळे मी थोडासा बाजूला माझ्या उपचारासाठी मी माझी पत्नी पुण्यामध्ये होतो, त्यामुळे थोडंसं दुर्लक्ष जरी झालं असलं तर येणाऱ्या काळामध्ये काली निसिओ साहेबांची भेट घेऊन आलो, पुण्यामध्ये अजितदादांची भेट घेऊन आलो। त्या ठिकाणी त्यांनी दादांनी सिओलना त्या ठिकाणी माळेगाव नगरपंचायतीच्या पंचक्रोशीमध्ये आरोग्याच्या दृष्टीने निर्माण झालेल्या डेंग्यू मलेरिया रोगांना प्रतिबंध करण्यासाठी ज्या ज्या तातडीच्या उपाययोजना करण्यात येतील कराव्या लागतील, फवारणी असू द्या, उपचार असू द्या, त्याच पद्धतीने जो स्टाफ किंवा इतर बाबी पुरवाव्या लागतील त्या तातडीने पुरवण्याचे निर्देश दिलेले आहेत। आजपासून त्यामध्ये मी सुद्धा समक्ष त्या ठिकाणी लक्ष घालत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच ही परिस्थिती सुधारेल। आणि त्या दृष्टीने तुम्हाला एक महत्त्वाचं, जरी माळेगाव ग्रामपंचायतची नगरपंचायत झाली असेल तरी जिल्हा परिषद सदस्य सौ रोहिणी तावरे यांच्या जिल्हा परिषद निधीतून आपण आता हे मलेरिया वगैरे कशामुळे होतंय तर कचरा वगैरे त्याचं निचरा करण्यासाठी किंवा त्याची योग्य विल्हेवाट करण्यासाठी रोहिणी तावरे जिल्हा परिषद सदस्य यांच्या जीपो फंडातून जवळजवळ 500 कचरा कुंड्या 120 लिटरच्या अशा माळेगावसाठी आपण मंजूर केलेल्या आहेत। येणाऱ्या पुढच्या 8-10 दिवसामध्ये दादांच्या हस्ते, आदरणीय अजितदादांच्या हस्ते आपण त्या नगरपंचायतीला सुपूर्द करणार आहोत। आणि
एक आदर्श नगरपंचायत किंवा आदर्श माळेगाव कसं होईल यासाठी अजितदादांच्या माध्यमातून रोगराई मुक्त माळेगाव कसं होईल यासाठी आपण त्या ठिकाणी कसोशीने प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी आपण मागेच चालू केलेले आहेत. पण आत्तापासून त्या ठिकाणी आपण त्यामध्ये कोणतीही तडजोड न करता झोकून देऊन काम करणार आहोत आणि सगळ्यात जास्त प्राधान्य किंवा सगळ्यात जास्त आपलं महत्त्वाचं हे असणार आहे तर माळेगावकरांचं आरोग्य, त्याला आपण प्राधान्य देणार आहोत. आणि कारण प्रत्येक माळेगाव ग्रामस्थाचं आरोग्य म्हणजे गावाचं आरोग्य आहे, त्या दृष्टीने आपण त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, नगरपंचायतीच्या माध्यमातून आणि प्लस अधिकची भर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण सर्व समस्या निराकरण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. आता सध्या लोकांच्या मागणीवरून असं लक्षात येत आहे की आपल्या माळेगाव आरोग्य केंद्रामध्ये रुग्णवाही हे रुग्णवाहिका दिसून येत नाहीये, त्याबद्दल काय सांगा? आता काय झालेलं आहे, आपलं नगरपंचायतमध्ये रूपांतर होत असतानाच आपलं प्राथमिक आरोग्य केंद्राचं उद्घाटन अगदी 2 महिने पूर्वीच झालं होतं आणि त्यावेळेस प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याला एक रुग्णवाहिका आली होती. त्यावेळेस आपलं पूर्ण क्षमतेने माळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र चालू झालेलं नसल्यामुळे रोहिणी तावरे यांच्या जे वाट्याला जी रुग्णवाहिका आली होती ती आपण 15 प्राथमिक आरोग्य केंद्राला दिली आणि येणाऱ्या 15-20 दिवसामध्येच कालच आमचं सीओ साहेबांशी बोलणं झालं की आम्हाला तातडीने माळेगाव वाढतं गाव आहे, वाढती लोकसंख्या आहे, लहान मुलांचे यांचे डेंग्यूचे जे प्रश्न आहेत, त्या ठिकाणी साधारणतः 15 ते 20 दिवसातील नामांकित अशा 5-6 हॉस्पिटलचा डॉक्टर्स जे नामांकित डॉक्टर आहेत ज्यांनी त्यामध्ये ज्यांनी शस्त्रक्रिया केली, माझी जी इंजुरी झाली होती गोळीची, ती गोळी यशस्वीरित्या बाहेर काढून ज्यांनी माझे प्राण वाचवले ते डॉक्टर चव्हाण, हृदयविकार तज्ञ, म्हणजे हृदयाची शस्त्रक्रिया करणार, ते मधुमेह असू द्या, तुमचा मुतखडा असू द्या, हृदयविकार असू द्या, महिलांचे स्तनाचे कॅन्सर असू द्या किंवा आता चालू असलेले विविध प्रकारचे आजार, यासाठी आपण त्या ठिकाणी 5-6 हॉस्पिटलचे नामांकित डॉक्टर मोठं मेडिकल शिबिर माळेगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घेणार आहोत. मी त्या दृष्टीने तारीख आता दादांशी बोलून त्या ठिकाणी डिक्लेअर करणार आहे आणि लोकांना त्याबाबत जागृत करून त्याचा फायदा, त्याच्यातील तपासण्या एवढंच नाही तर ऑपरेशन्स आणि लागणारा औषधोपचार हा सर्व मोफत करण्यात येईल. मोतीबिंदूचे ऑपरेशन मोफत करण्यात येतील. एवढंच काय, चष्मा वाटप हे सर्व त्या ठिकाणी आम्ही मोफत करणार आहोत आणि याचा नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये माळेगाव पंचक्रोशीतील रुग्णांना किंवा जय भीम इंडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक. सर एक फाइल देना प्लीज. सर आपके लिए कॉल है. सर वो फाइल दीजिए ना. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, जहां आयुर्वेद तथा लेजर से उपचार होता है. ना कोई दर्द, ना कोई टाका और हॉस्पिटल में ज्यादा दिन भी रुकने की आवश्यकता नहीं. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल में अंतर्राष्ट्रीय एवं अनेक राष्ट्रीय पुरस्कार से सम्मानित डॉक्टर प्रवीण साहवे व डॉक्टर पूजा साहवे द्वारा फिशर, भगंदर, बवासीर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार किया जाता है. तो आज ही मिलिए अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, कॉस्मेटिक तथा गायनाकोलॉजी सेंटर, श्री साईं राम अपार्टमेंट, रामेश्वरी चौक, नागपुर तथा लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल 9970743318 और विजिट करें www.pilesfistulacure.com. ब्रेक के बाद आपका स्वागत है. किसानों से जबरन बिजली वसूली बंद हो. घरेलू बिजली बिल का 80% बिल देने की शर्त खत्म की जाए. दोषपूर्ण रोहित्रा की मरम्मत के लिए किसानों से बिजली बिल भुगतान की शर्त को निरस्त कर बिना शर्त रोहित्रा मरम्मत की जाए. इस प्रकार की प्रमुख मांग सहित विभिन्न मांगों को लेकर मनसे की ओर से
इस प्रकार की प्रमुख मांग सहित विभिन्न मांगों को लेकर मनसे की ओर से महावितरण कार्यालय के सामने ढोल पीटो आंदोलन किया गया। भारतीय जनता पार्टी देश के संविधान और लोकशाही के लिए खतरा है। कांग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी और राहुल गांधी के नेतृत्व में कांग्रेस पार्टी लगातार भाजपा के तानाशाही रवैये के खिलाफ लड़ रही है और देश की जनता यही देख रही है। साथ ही व्यक्तिगत महत्वाकांक्षाओं से ज्यादा महत्वपूर्ण देश है और भाजपा के खिलाफ लड़ाई एकता से लड़ी जानी चाहिए, न कि अहंकार से। इस प्रकार की जानकारी महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष नाना पटोले ने दी। आज देशाला खऱ्या अर्थानं काँग्रेसच पर्याय आहे आणि विशेष करून भाजपसारख्या जातीवंत आणि त्याचप्रमाणे देशाशी धोकाधडी करणारी भाजप जी आहे, या भाजपच्या विरोधात एकमेव पर्याय काँग्रेस आहे आणि गांधी परिवारावर आजही देशाच्या जनतेचा विश्वास आहे। काही लोकांना अहंकार झाला असेल आणि अहंकाराच्या भरोशावर या पद्धतीचं वक्तव्य करत असतील तर हे भाजपला खऱ्या अर्थानं ताकद देण्याचा एक प्रयत्न केला जातो आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि म्हणून ज्या कोणत्याही राज्य पातळीवरचे पक्ष आहेत त्या पक्षांनी हे दिवस आपण बघू नये आणि काँग्रेसच्या सोबत यूपीएच्या सोबत राहून भाजपला आपण लढाई देऊ शकतो, हाच देशाच्या जनतेचा विश्वास आहे। राज्य में एसटी कर्मी अपने अधिकारों के लिए जोरदार हड़ताल पर है। परिवहन मंत्री अनिल परब ने वेतन की घोषणा की और कर्मचारियों से काम पर उपस्थित रहने की अपील की थी, लेकिन अपील के बाद एसटी कर्मी काम पर तो आ रहे हैं, लेकिन हमला होने का डर है। इसीलिए यात्रा के दौरान हमला होने से बचने के लिए एसटी चालक ने सिर पर हेलमेट पहन रखा था। कंडक्टर नाही आहे का गाडी? नाही, अजून आला नाही। मग हेल्मेट का घातलात? कोणी दगड मारलं? कोण दगड मारणार? कोण रस्त्याने जाताना माझ्या सेफ्टीसाठी लावलं। बहुजन क्रांति मोर्चा के तत्वावधान में जावाल स्थित संविधान निर्माता डॉक्टर भीमराव अंबेडकर की मूर्ति को असामाजिक तत्वों के खंडित करने तथा उनके खिलाफ कार्रवाई कर तुरंत गिरफ्तार करने को लेकर राज्यपाल और कलेक्टर भगवती प्रसाद कलाल के माध्यम से ज्ञापन प्रेषित किया गया। जिस भी व्यक्ति ने या किसी भी व्यक्ति ने किसी जाति या किसी वर्ण का होगा, जिसने भी ये कृत्य किया है उसको कठिन से कठिन पनिशमेंट दिया जाए, ताकि आने वाले समय में जनता के साथ में न्याय हो। और न्याय के लिए हम सब पूरी 36 कौम के लोग उस अंबेडकर जो सेवा संस्थान है उसके साथ में हम सब जुड़े हुए हैं और जुड़ करके इस अंबेडकर जी ने जिस पूरे हिंदुस्तान के लिए, पूरे विश्व के लिए जो काम किया है उनके लिए मैं बधाई देता हूं। और आने वाले समय में जो अंबेडकर जो सेवा समिति है वो जिस बैनर के तले एक शांतिपूर्ण ढंग से जो आंदोलन कर रही है, तो मैं और पूरी सभी लोग, जिला प्रशासन हो,
या कोई भी हो, और अम्बेडकर जी के साथ में जो घटना घटी है उसको जल्दी से जल्दी पर्दाफाश करें और आने वाले समय में उसको न्याय कैसे मिले, ये हमारी सबकी कामना है। और उस कामना के लिए हम पूरे समाज के साथ में और 36 कौम के साथ में यहाँ बैठ करके जो निर्णय लिया है, प्रशासन से ये निवेदन करते हैं कि 2 दिन के अंदर, समय बहुत 3 दिन चले गए, और 2 दिन के अंदर उस अम्बेडकर जी की मूर्ति का और हमारे जवाल के नगर निवासियों को इसका न्याय मिले। इसी के साथ जय हिंद, जय भारत। आज के लिए बस इतना ही। आप देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज।